PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। लोककल्याणकारी आणि व्यापक असे स्वराज्य निर्मितीचे ध्येय आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी त्यांच्या वीरतेचा, कणखर नेतृत्वाचा आणि अचूक निर्णय क्षमतेचा परिचय सर्वांना दिला। त्यामुळे एक आदर्श हिंदवी स्वराज्य स्थापन झाले। तसेच विद्वत्ता त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी युवा शक्तीला प्रेरणा दिली, असे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वराज्य प्रेरित राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। अभिवादन कार्यक्रमात जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपअभियंता कविता माने, कनिष्ठ अभियंता संध्या साखरे, कार्यालय अधीक्षक मीनाक्षी गरुड, उपलेखापाल गीता धंगेकर, दीप्ती हांडे, दीपाली करणे, वनिता फुले, सुरेखा साळुंके, कर्मचारी महासंघ प्रतिनिधी बालाजी अयंगार, मुख्य लिपिक माया गीते, सुरेखा सोमवंशी, माया वाकडे, अमेरिका लांडे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जन्म झालेल्या राजमाता जिजाऊ माँसाहेब या स्वतः मुत्सद्दी आणि युद्धनीतीमध्ये निपुण होत्या। शिवाय त्या शौर्य आणि दूरदृष्टीसाठी जनमानसात ओळखल्या जातात। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सत्यप्रियता, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रविद्या आणि स्वराज्य स्वप्नाचे संस्कार दिले। त्यांच्या जीवनावर आधारित राजमाता जिजाऊ असे चित्रपट तर स्वराज्य जननी जिजामाता यांसारख्या मालिका प्रसिद्ध आहेत। तर स्वामी विवेकानंद हे थोर विचारवंत आणि युवा पिढीचे मार्गदर्शक होते। त्यांनी निस्वार्थी मानवसेवेला प्राधान्य दिले होते। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।